आज आपण कुळथाचं सूप बनवणार आहे। थंडीच्या दिवसात खूप चांगलं राहतं, कारण उष्णता राहते याच्यात। कुळीदमध्ये मस्त कुळीद दळून घेतलेले आहेत, 2-3 चमच घेतले पीठ। आता मी कुळथाचं सूप करून दाखवते। मस्त तेल गरम करून घेतलेले, थोडी मोहरी टाकू, थोडे जिरं टाकू, मिरची लसूणचा ठेचा टाकू, थोडी कोथिंबीर टाकू, थोडी चिमूटभर हळद टाकू। त्याच्यात मस्त आपण अर्धा तांब्या पाणी टाकू। आता चवीपुरतं मीठ टाकू। याला मस्त उकळी येईपर्यंत पीठमध्ये थोडं पाणी टाकू आपण याला पातळ करून घेऊ। आता हे बघा, मस्त पातळ करून घेतलं आहे। आता हे थंडीच्या दिवसात खायला चांगलं राहतं, गरमास राहते याच्यात। आम्ही याच्यापासून मुटकळे बनवतो। मी अजून पिठलं बनवले नाही आहे, कोणी कोणी पिठलं पण बनवतो कुळथाच्या पिठाचं। मस्त उकळायला लागलं, आपण आता याच्यात ते पीठ सोडू कुळथाचं। बघा, आपलं सूप तयार झालं। थोडं घट्ट केलं मस्त। मी आता गॅस बंद करते, तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते। तयार झालं आपलं कुळथाचं सूप। असं सूप करून बघा, खाऊन बघा, थंडीच्या दिवसात चांगलं राहतं खायला। मी एका दिवशी मुटकळ्याची बी रेसिपी टाकल।